आमचे बोलणे वगैरे संपून निघावयाच्या तयारीने मी खिडकीपाशी उभा होतो. तेवढ्यात खालीत प्रचंड गाडी थांबली. शोफरने घाईघाईने उतरून येऊन मागचे दार उघडले व त्यातून मध्यम उंचीचे एक गृहस्थ उतरले. त्यांनी एकवार वर पाहिले व लागलीच ते आत शिरले. समर्थ, तुमच्याकडे कोणीतरी बडी आसामी आली आहे वाटतं. मी आत वळून त्यांना म्हणालो. तपकिरीची डबी मिटता मिटता ते म्हणाले, येऊ द्या येऊ द्या, सध्या आपण पूर्ण मोकळे आहोत. आमच्या दारावरची घंटा वाजताच मी दार उघडले. गाडीतून उतरलेले गृहस्थ दाराबाहेर उभे होते. माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, समर्थ, अशोक समर्थ येथेच असतात ना? हो हो, आत या. आत पाय टाकून त्यांनी समर्थांकडे पाहिले व नमस्कार केला. समर्थांनी भेटावयास येणाऱ्या लोकांकडे खास ठेवलेल्या खुर्चीकडे बोट दाखवले. त्या गृहस्थांचे कपडे साधे पण उत्तम प्रतीचे होते. तलम धोतर, सिल्कचा शर्ट, जुन्या पद्धतीचा तपकिरी वुलन कोट, रेशमी फेटा, हातात मलबार टेन. खुर्चीवर बसण्यापूर्वी त्यांनी आपले कार्ड समर्थांच्या हातात दिले. वाचून झाल्यावर समर्थांनी ते माझ्याकडे दिले. पांढऱ्या शुभ्र कागदावर अगदी मध्यभागी, अगदी बारीक सोनेरी अक्षरात एवढेच शब्द होते, जगत नारायण वसंत नारायण राहुल. जे.व्ही. राहुल, टाटा बिर्लांच्या तोडीचे उद्योगपती. हे नाव भारतात कोणाला माहीत नाही. मी त्यांना प्रत्यक्ष जरी प्रथमच पाहत होतो तरी आता माझ्या ध्यानात आले की आपण यांचा फोटो कितीतरी वेळा पाहिला आहे. समर्थ, मी तुमच्याकडे एक अत्यंत खाजगी कामाकरिता आलो आहे. समर्थांनी केवळ मान हलवली. माझ्या काही अगदी जवळच्या स्नेहांनी तुमचे नाव मला सुचविले आहे, पण ही गोष्ट अगदी गुप्त राहिली पाहिजे, नाहीतर त्याचे फार भयंकर परिणाम होणार आहेत. शेवटचे वाक्य त्यांनी माझ्याकडे पाहून उच्चारले, पण मध्येच समर्थ म्हणाले, हे माझे मित्र आणि सहकारी अप्पासाहेब जोशी, आपण कोणतीही गोष्ट इथे निर्धोकपणे निसंकोचपणे बोलू शकता. ती या 4 भिंतीबाहेर जाणार नाही, असे मी तुम्हाला आश्वासन देतो. राहुल शेठ माझ्याकडे बराच वेळ निरखून पाहत होते. शेवटी त्यांनी काहीतरी निर्णय घेतला व ते समर्थांकडे वळले. त्यांनी खिशातून एक पाकिट काढून त्यातला कागद समर्थांच्या हाती दिला. तोही वाचून समर्थांनी माझ्याजवळ दिला. बाळबोध वळणात मोठ्या अक्षरात त्यात खालील मजकूर होता, राहुल सेठ, देवकृपेने आपल्याला पुत्ररत्न आहे व आपण त्याची अहोरात्र काळजी घेत असता ही गोष्ट सर्वश्रुतच आहे. आपण त्याच्यासाठी काहीही करावे लागले तरी मागे पुढे पाहत नाही, पैशांची पर्वा करीत नाही, असेही ऐकिवात आहे. आताही त्याच्या सुस्थितीसाठी तुम्हाला काही पैसा खर्च करावा लागणार आहे, पण तुम्ही त्यासाठी मागे पुढे पाहणार नाही अशी आमची खात्री आहे. आणि तुमच्या एकंदर संपत्तीच्या मानाने ही रक्कम काहीच नाही, फक्त 10 लाख रुपये. राहुल सेठ, वेड्याचे पत्र म्हणून फाडून टाकू नका, नाहीतर फार पस्तावाल. नीट वाचा पुढे. या अमावस्येच्या संध्याकाळपर्यंत ही रक्कम आमच्या हाती आली पाहिजे. पैसे देण्याची तुमची तयारी होईल तेव्हा टाइम्सच्या पर्सनल कॉलममध्ये सौदा मान्य आहे अशी तुमच्या नावावर एक ओळ द्या, म्हणजे आम्ही पुढे तुम्हाला कळवू. या गोष्टी थट्टेच्या नाहीत, निठालस ठऱ्या आणि अत्यंत तातडीच्या आहेत. हे तुम्हाला पटविण्यासाठी आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे दाखविणार आहोत. आजपासून दररोज रात्री 12 वाजता तुमचा मुलगा कुमार झोपेतून दचकून जागा होईल आणि काही वेळ अगदी त्रासावीस झालेलं असेल, पण आता त्याला काही धोका नाही. दुसरे ध्यानात ठेवा, सध्या तो तुमच्या विष्णुदर्शन बंगल्यात आहे. त्याला तेथून हलवू नका. त्या बंगल्याभोवती आम्ही आमचे संरक्षक उभे केले आहेत. तेही तुम्हाला अधूनमधून दिसतील. त्यांच्या वाटेला जाऊ नका, ते फार भयंकर आहेत. आणखी एक गोष्ट, या बाबतीत पोलिसांची किंवा इतर कोणाचीही मदत घेण्याचा प्रयत्न करू नका. आमचे तुमच्या साऱ्या हालचालींवर लक्ष आहे. आमचे ऐकले नाहीत तर कुमारच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही तसे काही करणार नाही अशी आशा आहे. तेव्हा राहुल शेठ, नीट विचार करा. तुमच्या लाडक्या कुमारला प्रतिपदेचा सूर्य पाहावयास मिळावा अशी तुमची इच्छा असेल तर वरीलप्रमाणे जाहिरात द्या. अमावस्येच्या सकाळच्या वर्तमानपत्रात तुमची ही ओळ दिसली नाही तर आम्ही आमचे काम पूर्ण करू. त्या रात्री 12 वाजता कुमार या लहान वयातच हे जग सोडून जाईल.
पत्रातील भाषा, त्यातील मांडण्या, धमक्या सारेच इतके काही विलक्षण होते की मन आश्चर्यचकित व्हावे. काहीही न बोलता मी तो कागद परत समर्थांच्या हातात दिला. त्याची घडी करीत समर्थ म्हणाले, ठीक आहे, आता सांगा तुमची सारी हकीकत. समर्थ, हे पत्र मला 5 दिवसांपूर्वी मिळाले. धंद्यात, व्यापारात या ना त्या कारणाने माझ्याशी वाटण्यात आलेले खूपच लोक आहेत. त्यांच्यापैकी कोणीतरी हे वेडपटासारखे पत्र लिहिले असेल अशी माझी समजूत झाली व मी माझ्या इतर कामाच्या व्यापात ते सगळे विसरून गेलो होतो. रात्री झोपताना मला त्या पत्राची आठवण झाली. नेहमीप्रमाणे मी कुमारच्या खोलीत त्याच्या झोपायच्या सुमारास गेलो. त्याचे वय आता 8:30च्या आसपास आहे. त्याला झोपवून मी माझ्या खोलीत आलो. इतर सारे आटोपल्यावर 11च्या सुमारास मलाही झोप लागली. पण माझ्या मनात अगदी मागे त्या पत्राची टोचणी होती आणि बरोबर 11:15 वाजता मी जागा झालो. भलत्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवता कामा नये असे मी माझे मलाच पुन्हा पुन्हा बजावून सांगत होतो. पण समर्थ, पित्याचे हृदय तुम्हाला कसे कळणार? शेवटी न राहवून मी कुमारच्या खोलीत गेलोच. तो अगदी शांतपणे झोपला होता. मी माझ्या घड्याळात पाहिले, 12ला 3 मिनिटे कमी होती. मनाशी म्हटले, ठीक आहे, 5 मिनिटे येथे थांबायला काय हरकत आहे? मनाची शंका तरी फिटेल ना एकदाची. माझ्या घड्याळात सर्व काटे 12वर आले. माझीही मनातल्या मनात सारखी उलाढाल चालली होती. कारण त्या पत्रावर जरी माझा विश्वास बसला नव्हता तरी त्याच्या भाषेतील जबर आत्मविश्वासाने मलाही धक्का बसला होता. घड्याळावरून मी माझी नजर कुमारवर टाकली आणि समर्थ, माझ्या डोळ्यांत देखत त्याच्या चेहऱ्यावर बदल झाला. तो सुरुवातीपासून अगदी अस्वस्थ झाला. मग त्याने दोन्ही हातांनी आपला डोळा, आपली छाती दाबून धरली. त्याचा चेहरा एकदम लालसर, निळा काळा पडला. हे सारे जास्तीत जास्त अर्धा-पाऊण मिनिट चालले असे. मी काही बोलून पुढे वाटणार तोच त्याने खूप मोठा श्वास घेतला आणि तो कुशीवर वळला व परत शांत झोपला. माझ्या काळजात धडधड व्हावयास लागले होते. माझे हातपाय कापत होते. मी अलगद त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. तेथे फक्त जरा घाम आला होता. एरवी तो अगदी शांतपणे झोपला होता. राहुलनी शेवटचे वर्णन सुरू करताच समर्थ त्यांच्या खुर्चीवर एकदम ताठ बसले होते आणि त्यांच्या डोळ्यात एक नवीनच चटाकी आली होती. ते म्हणाले, जरा थांबा राहुल, कुमारच्या खोलीतला प्रसंग परत एकदा सांगा पाहू. राहुलनी क्षणभर त्यांच्याकडे पाहिले व तो सर्व प्रकार जसाच्या तसा परत सांगितला. समर्थ दर वाक्यागणित मान हलवीत होते. त्यांचे डोळे अर्धवट मिटलेले होते. त्यांचे सर्व लक्ष राहुलच्या शब्दांवर होते याचीही पूर्ण खूण. समर्थ, माझ्या मनाची तुम्हीच कल्पना करा. त्या पत्रातली एक धमकी अशी खरी होताच मला केवढा धक्का बसला आणि या हरामखोरांचा काय संताप झाला. त्या बिचाऱ्या निरपराधी पोराच्या जीवाशी का खेळ करतात? माझ्यावर करू दे की त्यांना काय हल्ले करायचे ते. त्या बिचाऱ्याचा काय अपराध? समर्थ, मी ती सारी रात्र जागून काढली, पण कुमार जो स्वस्थ झोपला होता तो अजिबात हलला नाही. मग त्यासाठी कोणाकडे जायचीही मला धास्ती वाटू लागली. त्यांच्या या पत्रातली एक गोष्ट जर ते करू शकतात तर मग बाकीच्या का नाही? कोण असावेत बरं याच्या मागे? मी खूप विचार केला, पण काहीच उपाय सुचेना. त्या शनिवारी रात्री कुठेतरी ठाणा होता आणि तेथे माझी कमिशनर साहेब यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी त्यांना जेवणानंतर एका बाजूला घेऊन मी अगदी खाजगी गोष्ट म्हणून त्यांना सारी हकीकत सांगितली. पण ते तरी काय सुचविणार? मी म्हटले असते तर त्यांनी रात्रंदिवस पाहण्यासाठी माणसे पाठवली असती. पण तेच तर नेमके मला टाळायचे होते आणि माझ्यापाशी काय कमी माणसे आहेत? तसे पाहिले तर गेल्या 5-6 दिवसात मी या ना त्या निमित्ताने आणखी 7-8 लोक बनल्यावर आणले आहेत. पण माझी मनोदेवता मला त्या रात्रीपासून सांगते की या गोष्टीत जर खरोखर काही तथ्य असेल तर ती गोष्ट रोजच्या व्यवहारातली नाही, तेथे दुसराच काहीतरी प्रकार चालला आहे. तर मग पुढे माझ्या मनात असा विचार आला की कुमारला दुसरीकडे कुठेतरी हलवावे. तसे जर शक्य असेल तर मी 2 दिवसात त्याला जगाच्या पाठीवर कोठेही हलवू शकेन. पण पहिली धमकी खरी ठरली, कारण त्यानंतर दररोज रात्री बरोबर 12 वाजता हाच प्रकार चालला आहे. समर्थ, गेले 4 दिवस माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. बरोबर 12 वाजता कुमार दचकतो, हातांनी गळा, छाती आवळतो आणि लाडलीच खूप मोठा अगदी थरथरता श्वास घेतो व तसाच झोपी जातो. रोज हे चालले आहे.
यामुळे मला त्यांच्या इतर धमक्याही खऱ्या वाटायला लागल्या. गेले 3-4 दिवस मी रात्री 11, 12, 1च्या सुमाराला आमच्या टेरेसवर जात आहे आणि काही भोवती दिसते का ते पाहतो आहे. काल रात्री मी 1:30च्या सुमारास टेरेसवर उभा होतो आणि समर्थ, मला हे त्यांचे संरक्षक का कोण ते प्रथम दिसले. काय भयंकर! काल रात्री चांदणे नव्हते आणि सगळीकडे ताऱ्यांचा अगदी अंधुक प्रकाश पडला होता. सध्या माझ्या सगळ्या कंपाऊंडमधील दिवे लावलेलेच असतात. आता तुम्हाला माझ्या विष्णुदर्शन बंडल्याची कल्पना आहे का? सध्या आसपास दुसरे कोणतेही बंडले नाहीत. त्यामुळे माझ्या कुंपणाच्या 4ही बाजूस सर्वत्र मोकळी जागाच आहे. टेरेसवरून 4 बाजू दिसतात, तर मग मी वर एकटाच उभा होतो. या सर्व सभोवतालाच्या अंधारात माझे आवार एखाद्या प्रकाशाच्या बेटासारखे एकाठी होते. मी 4ही बाजूंना नजर टाकीत असतानाच मला एका बाजूस काहीतरी हालचाल दिसली व मी निरखून पाहू लागलो. समर्थ, माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना. लांब वरच्या त्या अंधारातून माझ्या बंगल्याकडे प्रचंड प्रकाशमान चटचटीत आकृती झपाट्याने येत होती. माझ्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच पाहता पाहता ती कंपाऊंड जवळ आली. तिची उंची सहज 30 फूट असेल. सर्व अंगावर भडक रंग होते. सर्व अंग चटचटत होते आणि मानेची, डोळ्यांची, हातांची एकसारखी हालचाल चालली होती. द्विडमूड होऊन मी पाहतच राहिलो. तो चेहराही किती भयंकर होता. आजवर स्वप्नात सुद्धा मी असला भयानक विचित्र चेहरा पाहिलेला नाही. जरा वेळ तेथेच थांबून त्या आकृतीने साऱ्या बंडल्याला एक चक्कर मारली आणि जशी आली तशी पाहता पाहता झपाट्याने दिसेनाशीही झाली. यावेळी समर्थ अगदी ताठ बसले होते आणि त्यांच्या नजरेत मोठे विलक्षण भाव होते. मधाशी ती चटाटी आता त्यांच्या डोळ्यात अगदी द्विगुणित झाली होती. राहुलच्या शब्दांनी त्यांच्या मनाची अगदी उघड पकड घेतलेली दिसत होती. मधाप्रमाणेच त्यांनी आता राहुलला थांबविले व या नव्या अनुभवाचे परत एकदा वर्णन करावयास सांगितले. दरवेळी ते स्वतःशी मान हलवीत होते. समर्थ, माझी खरोखर विचार करायची शक्तीच नाहीशी झाली आहे. हा प्रकार आहे तरी काय? कुमारला यातून कसे वाचवायचे? त्यांनी मागितलेले पैसे देण्याचा विचार माझ्या मनात एकदाही आला नाही, कारण एकदा तसे काही केले की ते जीव मानेवर कायमची बसणार. पण यावेळी मदत तरी कोणाची घ्यावयाची? आज सकाळी माझ्या काही अगदी जवळच्या स्नेहांजवळ मी शेवटी सारे काही सांगितले. माझ्या एकट्याला आता या गोष्टीवर निर्णय घेण्याचा भरवसा वाटत नव्हता आणि त्यांच्यापैकीच काहींनी तुमचे नाव सुचविले. खिशातून रुमाल काढून राहुलनी तोंड व मान यावर आलेला घाम पुसला. आम्ही सारेच जरा वेळ गप्प बसलो तेव्हा राहुल परत म्हणाले, माझी तुम्हाला अशी विनंती आहे समर्थ, की आज रात्री तुम्ही माझ्या बंगल्यावर यावे आणि दोन्ही प्रकार समक्ष पाहावेत. मलाही आता तसे वाटायला लागले आहे की तुमच्याशिवाय मला कोणी मदत करू शकणार नाही. राहुल, तुम्ही सांगितलेली सर्व हकीकत चमत्कारिक तर आहेच. राहुल काही बोलणार तोच हात वर करून समर्थ म्हणाले, मी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवीत नाही. अशातली गोष्ट मुळीच नाही. तुम्ही तुमच्या हाताखालची माणसे खात्रीची आहेत, विश्वासातली आहेत याची शहानिशा केली आहे का? नकारार्थी मान हलवीत राहुल म्हणाले, समर्थ, माझी एक खात्री झाली आहे. एकतर ती माणसे आज माझ्याजवळ वर्षानुवर्षे आहेत. कुमारला सगळे फुलासारखे जपतात व शिवाय हा सारा प्रकार त्यांच्या कुवतीबाहेरचा वाटतो. ती अगदी साधी आहेत. जरा वेळ विचार करून समर्थ म्हणाले, ठीक आहे, आज संध्याकाळी आम्ही दोघे बंगल्यावर येतो. राहुलच्या चेहऱ्यावर एकदम समाधान पसरले. त्यांची चिंता कमी झाली. माझी गाडी येथे बरोबर 10 वाजता येईल. समर्थ, तुम्ही व्यक्तिगत लक्ष घालणार आहात हे ऐकूनच माझी निम्मी काळजी कमी झाली आहे. मी आपला फार आभारी आहे. ठीक आहे, आपण या तर मग. त्यांना पोहोचवायला समर्थ खोलीच्या दारापर्यंत गेले. समर्थ परत खुर्चीवर येऊन बसताच मी म्हणालो, मी येऊ का तुमच्याबरोबर आज रात्री? अर्थात, मी तर तुला तेच विचारणार होतो, समर्थ म्हणाले. त्यांच्या डोळ्यातील चटाकी अजूनही कायम होती. हातावर हात चोळीत ते म्हणाले, काय अप्पा, काय वाटतं तुला? त्यांनी सांगितलेलं सारं इतकं विलक्षण आहे की काय विचार करावा सुचतच नाही. पण तुम्हाला काहीतरी खास समाधान झाल्यासारखे दिसते. समर्थ मोठ्यांदा हसले. त्यांची उत्सुकता अगदी उघड दिसत होती.
खरे आहे. राहुलने सुचविले नसते तर मीच म्हणणार होतो त्यांना की मला प्रत्यक्षच तेथे यावयास पाहिजे. आप्पा, यावेळी तुला फार वेगळ्याच गोष्टी पाहावयास मिळणार आहेत. माझ्या मनात काही काही तर्क आले आहेत, पण त्याबद्दल मी आत्ताच काही बोलत नाही. पण संरक्षक 30 फूट उंच, छान. मी जरा आश्चर्यानेच त्यांच्याकडे पाहिले. त्यांना या मूडमध्ये मी आजवर कधी पाहिले नव्हते. पण यावेळी जो कोणी प्रतिस्पर्धी त्यांच्यासमोर उभा राहिला होता त्याच्याशी 2 हात करायला ते अगदी उतावीळ झाले होते हे खास.